नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. खासदार संजय राऊत यांनी नागा साधू बद्दल केलेल्या वक्तव्याचा नगर शहरात शिवसेनेच्या वतीनं निषेध नोंदवून राऊत यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करण्यात आले. दिल्ली गेट समोर झालेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी संताप व्यक्त करून हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावून साधू संतांचा अपमान करणाऱ्या राऊत यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. या आंदोलनात शहर प्रमुख सचिन जाधव, माजी महापौर शिलाताई शिंदे, माजी नगरसेवक पैलवान सुभाष लोंढे, अश्विनी जाधव, शोभना चव्हाण, तृप्ती साळवे, सलोनी शिंदे, युवा सेनेचे पैलवान महेश लोंढे, अमोल हुंबे, दिगंबर गेंट्याल, सुनील लाल बोंद्रे, रवी लाल बोंद्रे, अभिषेक भोसले, रोहित पात्रकर, सचिन राऊत, नागेश शिंदे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सचिन जाधव म्हणाले की राऊत यांना काय फासणाऱ्याला 1 लाख रुपयाचे बक्षीस शिवसेनेच्या वतीनं जाहीर केलंय. आपण पाहतोय की भारतातून नाही तर जगातून महाकुंभमेळ्यासाठी सर्व हिंदू धर्म बांधव त्या ठिकाणी येऊ राहिलेत. महाकुंभमेळा म्हटलं की आपल्या हिंदू धर्मांचं एक श्रद्धास्थान, आणि अशा या श्रद्धास्थान असताना तिथं सर्व प्रकारचे साधू संत या ठिकाणी येत असतात. त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसापासून तर करोडपती माणसापर्यंत एक सर्वसामान्य माणसासारखे सगळे त्या ठिकाणी असतात. आणि साधू संतांवर भावना, साधू संतांवर विश्वास असणारे, साधू संतांवर आपल्या हिंदू धर्मियांचा असणारा आस्था, अशा असताना संजय राऊत हा एकदम थर्ड क्लास माणूस आहे. हा कोणत्याही स्तराला जाऊ शकतो. हिंदू धर्मियांच्या भावना त्यांनी दुखवल्या. नागा साधू हे अस्वस्थ साधू आहेत आणि शिंदे साहेबांनी त्यांच्या शेजारी जाऊन बसावं असं घाणेरडं वक्तव्य ज्या माणूस करू शकतो तो हिंदू धर्मियांचं काय करणार. आपण पाहतोय की या संजय राऊत मुळेच की पूर्ण ठाकरे सेना उभाटा पूर्ण लयास गेलेली आहे. या अशा माणसाला त्यांनी जवळ ठेवल्या कारणानं आज ठाकरे सेनेची परिस्थिती आपण महाराष्ट्रात बघत आहोत. पूर्णतः एकदम सुपडा साफ झालेला आहे आणि सर्व ठाकरे सेनेतील लोक शिंदे साहेबांसोबत रोज प्रवेश करत आहेत. एका मागे एक प्रवेश चालू असताना या माणसाची मती भ्रष्ट झाली असं या ठिकाणी मी सांगतो. आणि या माणसाला देवानी खरंच सद्बुद्धी द्यावी, आणि जर बुद्धी दिली तर याला कुठेतरी बाजूला टाकावं, नाही तर हा रोज सकाळच्या भोंग्यावानी रोज वाजत राहणार आणि हिंदू धर्मियांच्या भावना, सर्वांच्या भावना दुखवत राहणार. त्या संजय राऊतला जर कुणी महाराष्ट्रातला कोणी लहान मुलापासून तर वयस्कर माणसापर्यंत कुणी महिलांपासून कुणी याला जर काळं फासलं तर त्या ठिकाणी माझ्यातर्फे 1 लाख रुपयाचं बक्षीस मी या ठिकाणी जाहीर करतो. आणि नगर शहर काय कुठेही हा कोणत्याही कार्यक्रमात दिसला तर याला काळं फासल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही, मी या ठिकाणी आज तुम्हाला सांगतो. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.